नमस्कार, नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत फक्त 10 मिनिटात तयार होणारी हाय फायबर, हाय प्रोटीनयुक्त सोया चीज कटलेट. हे कटलेट्स मुलांच्या टिफिनमध्येही तुम्ही देऊ शकता. मुलांनाही ते फारच आवडतील. शिवाय यामध्ये जास्त मसाल्यांचा वापर मी केला नाही आहे, तरीही तितकेच चविष्ट आणि स्वादिष्ट असे लागतात. सोयाबीन खायला सर्वच जण कंटाळा करतात, तेव्हा अशा प्रकारे तुम्ही कटलेट्स बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. डायबिटीज पेशंटसाठी कटलेट्स फारच उत्तम आहेत. त्यांच्या नाश्त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे कटलेट्स बनवून देऊ शकता. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत इथे मी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सोया चीज कटलेट्स बनवण्यासाठी प्रथम आपण सर्व साहित्य एका बाउलमध्ये एकजीव करून घेऊया. आता त्यात आपण लगेचच 1 वाटी उकळवून घेतलेला सोया किमा घालूया. सोया किमा मार्केटमध्ये उपलब्ध असतो. अशा प्रकारे गरम पाण्यात घालून नंतर उकळवून घेतल्यावर त्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचे आहे. आता त्यात आपण एक मोठे उकळून घेतलेले आणि किसून घेतलेले केळे घालूया. इथे मी कच्चे केळे अगदी व्यवस्थितपणे उकडून घेतले आहे. बटाट्याऐवजी कच्च्या केळ्याचा इथे मी वापर केला आहे. त्यामुळे हे कटलेट्स डायबिटीज पेशंटसाठी फारच उत्तम आहेत. आता त्यात आपण 2 मोठे चमचे हिरवी पेस्ट घालूया. त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे. तुम्ही हिरव्या पेस्टचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता पावडर मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा चाट मसाला. पावडर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर आपण 1 छोटा चमचा साखर घालूया आणि 1 मोठा चमचा लिंबाचा रसही घालूया. त्यामुळे चव बॅलन्स होते. आता हे सर्व जिन्नस एकजीव होत असतानाच त्यामध्ये आपण अर्धी वाटी पोह्याची भरड घालूया. पोहे मिक्सरमधून अगदी जाडसर अशी भरड तयार करून घेतली आहे. अशा प्रकारे आता सर्व जिन्नस हातानेच एकजीव करून घेऊया, म्हणजे सर्व मसाल्यांची पुरेपूर चव अगदी व्यवस्थितपणे मिश्रणाला लागेल. पाहू शकता कटलेटचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे. आता त्यात आपण लगेचच अर्धी वाटी चीज घालूया. जर तुम्हाला चीज घालायची नसेल तर स्किप करू शकता, पण हे कटलेट्स मी लहान मुलांसाठी बनविते आहे, म्हणून मी चीजचा वापर करत आहे. आता चीज मिश्रणात घातल्यावर पुन्हा हलक्या हाताने मिश्रण अगदी एकसारखे तयार करून घेऊया. पाहू शकता परफेक्ट कटलेटचे मिश्रण तयार झाले आहे. लगेचच कटलेट्स बनवायला घेऊया. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये कटलेट्स बनवून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे कटलेट्स बनवून घेत आहे. त्यासाठी मिश्रणाचा गोळा घेऊन अशा प्रकारे कटलेट कटरमध्ये घालायचा आहे आणि अगदी व्यवस्थितपणे शेप द्यायचा आहे. अशा प्रकारे अगदी दाबून दाबून कटलेट्स व्यवस्थितपणे शेप देऊन घेतल्यावर लगेचच कटलेट्स कटरमधून काढून घ्यायचे आहे. पाहू शकता किती परफेक्ट कटलेट्स तयार झाले आहेत. अजून मी एक तुम्हाला कटलेट बनवून दाखवते आहे. त्यासाठी मिश्रणाचा गोळा घेऊन कटरमध्ये घालायचा आहे आणि अगदी व्यवस्थितपणे दाबून शेप द्यायचा आहे. त्यानंतर कटरमधून काढून नंतर अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने कटलेट व्यवस्थितपणे दाबून घ्यायचे आहे. पाहू शकता दुसरेही कटलेट्स अगदी व्यवस्थितपणे तयार झाले आहे. अशाच प्रकारे सर्व राहिलेले कटलेट्स मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व कटलेट्स मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. हे कटलेट्स तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता किंवा एअर फ्राय करू शकता. फारच अप्रतिम असे लागतात. किंवा अशा प्रकारे कटलेट्स बनवून तुम्ही साधारणतः 2 ते 3 दिवस स्टोअर करून ठेवू शकता. अजिबात खराब होत नाही. फ्रीजमध्ये एका हवाबंद डब्यात अशा प्रकारे कटलेट्स बनवून ठेवल्यावर हवे तेव्हा काढून तळून किंवा शॅलो फ्राय करून किंवा एअर फ्राय करून खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी लागतात. आता हे कटलेट्स आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी आधीच मी तवा गरम करून घेतला आहे. आता त्यात आपण 2 ते 3 चमचे तेल घालूया. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. मी कमी प्रमाणात तेल वापरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल इथे वापरू शकता. आता तेल अगदी व्यवस्थितपणे तव्यावर पसरवून घेतल्यावर रव्यामध्ये आपण जे कटलेट्स तयार करून घेतले आहे ते अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे सर्व बाजूंनी गोळवून घ्यायचे आहे. त्यामुळे हे कटलेट्स
अगदी बाहेरून कुरकुरीत आणि आतून सुपर सॉफ्ट असे लागतात आणि खायला तर अप्रतिम असे लागतात. म्हणून अशा प्रकारे बारीक रव्याचा तिथे वापर करायचा आहे. अशा प्रकारे सर्व कटलेट्स अगदी व्यवस्थितपणे रव्यात घोळून मी तव्यावर सोडत आहे. आता अशा प्रकारे गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत दोन्ही बाजूने जे आपण कटलेट्स तयार करून घेतले आहेत ते अगदी गोल्डन कलर येईस्तोवर आलटून पलटून भाजून घेऊया. गॅस लो टू मीडियम करतच भाजून घ्यायचे आहे. एक बाजू खरपूस तळून घेतल्यावर लगेचच पलटून दोन्ही बाजूनी एकसमान रंगावर कटलेट तळून घ्यायचे आहेत. हे करत असताना गॅस लो टू मीडियम करत दोन्ही बाजूने अगदी कटलेट्स व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहेत आणि अजिबात करपू द्यायचे नाहीत. पाहू शकता कटलेट्स पूर्णपणे तयार झाले आहेत. लगेचच ते आपण टिश्यू पेपर असलेल्या ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया, म्हणजे त्यातील एक्स्ट्राचे जे तेल आहे ते टिश्यू पेपर शोषून घेईल. अशाच प्रकारे सर्व जे राहिलेले कटलेट्स आहेत ते मी अगदी व्यवस्थितपणे शॅलो फ्राय करून घेत आहे. पाहू शकता सर्व कटलेट्स मी अगदी व्यवस्थितपणे तळून घेतले आहेत. लगेचच गरमागरम कटलेट्स सर्व करूया. हे कटलेट्स तुम्ही सॉसबरोबर किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा असेच जरी खाल्ले तरी फारच अप्रतिमच लागतात. लहान मुलांच्या टिफिनसाठी अशा प्रकारे कटलेट्स तुम्ही बनवून देऊ शकता. त्यांना समजणारही नाही की ह्यामध्ये सोयाबीन वापरले आहे. अशा प्रकारे अगदी हाय फायबर हाय प्रोटीनयुक्त हे सोयाबीनचे बघताक्षणी खावेसे वाटणारे कटलेट्स तयार झाले आहेत. हे कटलेट्स डायबिटीज पेशंटसाठी फारच उत्तम आहेत, कारण ह्यामध्ये मी अजिबात बटाट्याचा वापर केला नाही आहे. शुगर ज्यांना असते त्यांना बटाटे वर्ज्य असतात, तेव्हा अशा प्रकारे केळ्याचा वापर करून तुम्ही सोयाबीनचे कटलेट्स बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत प्रोटीन हाय फायबर आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.